नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने लसुणी शेव बघणार आहोत। त्यासाठी मी ते काही लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि ओवा घेतलेला आहे। हे संपूर्ण जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आणि त्यात पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची। आता हे आपण मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटून घेणार आहोत। ही जी शेव आहे ती खूप छान कुरकुरीत बनते। माझ्या आईची ही रेसिपी आहे। नेहमी मी याच पद्धतीने ही शेव बनवते आणि ती खूप अप्रतिम अशी बनते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलही सबस्क्राईब करा। तर इथे मी साधारण 1 किलो इतकं बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। यात आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर यात लाल तिखटही टाकू शकतात। आता आपण जी मिरचीची पेस्ट वाटून घेतलेली आहे त्यात पाणी टाकून आपल्याला गाळणीने ते पाणी या पिठामध्ये गाळून घ्यायचं आहे। खूप सुंदर अशी चव या ज्या मिरचीची आहे ती आपल्या शेवेला येते। तुम्ही या पद्धतीने शेव नक्की बनवून बघा। खूप सुंदर अशी लसुणी शेव बनते। मस्त अशी ती क्रिस्पी बनते। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना आपल्याला जास्त घट्ट असं मळायचं नाही, जेणेकरून आपल्याला सोऱ्यातून दाबताना ते खूप कठीण जातं। तर मध्यम असं अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपण हे सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आणि सोऱ्याचं झाकण पॅक करून ही जी शेव आहे ती गरम तेलामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे। आता व्यवस्थित असं झाकण लावून मी ते शेव काढून घेणार आहे। तेल मी ते ऑलरेडी तापत ठेवलेलं होतं। कडेपासून सुरुवात करत आतपर्यंत आपल्याला ही शेव गोल सोऱ्या फिरवत काढून घ्यायची आहे। मस्त अशी ही क्रिस्पी शेव इथे बनवून तयार होते। आता ही आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस अशी तळून घ्यायची आहे। मस्त अशी कुरकुरीत शेव आपली इथे बनवून तयार आहे। तुम्ही ते बघू शकतात। रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।